स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडलं। सुरुवातीला स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। सुरुवातीला प्रस्तावनेत भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी केलेल्या कामांची आठवण करून देत मंगळवेढ्याचा 35 गावचा पाणी प्रश्न मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली। याचबरोबर पंढरपूर कॉरिडॉरबाबत नागरिकांना विश्वासात घेऊन काम करावं, आगामी काळात योग्य प्रमाणावर पाण्याचं वाटप व्हावं, शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रलंबित कामं मार्गी लावण्याची विनंती भगीरथ भालके यांनी सावंत यांच्याकडे केली। यावेळी बोलताना आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत म्हणाले की स्वर्गीय आमदार भारतनाना भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील दिलखुलास नेते होते। जनतेच्या हितासाठी शेवटपर्यंत त्यांनी काम केलं। नाना सध्या असते तर पंढरपूरचं चित्र वेगळंच पाहायला मिळालं असतं, असे उद्गार काढत स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी महोत्सवाचं आयोजन केल्यानं भगीरथ भालके यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार यशवंत माने, कल्याणराव काळे, गणेश पाटील, अमोल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे होते। आणि 2009 ला पहिल्यांदा देवभूमी असणारं हे पंढरपूर आणि संतभूमी असणारा मंगळवेढा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शेतकऱ्याचा पोरगा म्हणून त्या ठिकाणी इथल्या तमाम उपस्थित असणाऱ्या वडीलधारी पदाधिकारी मायबाप जनतेने आदरणीय नानांच्यावरती त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी सेवक म्हणून जबाबदारी दिली आणि म्हणून ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या कष्टकऱ्यातल्या, इथल्या मायबाप जनतेला त्या ठिकाणी आधार आणि धीर देण्याचं काम शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी नानांनी पार पडलं। मग ह्या भागात साहेब उजनी असेल, भाटघरचं टेल टू हेड पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे, आमच्या शेवटच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेतून कायम त्या ठिकाणी त्यांचे प्रयत्न राहिलेले आहेत। त्याचबरोबर शेतीचं पाणी असेल, शेतकऱ्याला पाणी आणि विजेची त्या ठिकाणी अडचण सोडवल्यानंतर शेतकरी आपला काबाड कष्ट करणारा हा शेतकरी आहे आणि म्हणून जास्तीचं उत्पन्न त्या ठिकाणी घेऊ शकतो। म्हणून एखादा शेतकऱ्याच्या डीपी जळाल्यानंतर त्याला बांधावरती त्या ठिकाणी पोच करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडली। आणि म्हणून शेतीविषयक असेल, शेतीला जोडधंदा म्हणून आज प्रत्येक आपल्या भागातला पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल किंवा या जिल्ह्यातला अनेक त्या ठिकाणी शेतकरी असतील, माय भगिनी असेल, त्या ठिकाणी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे आपण वळतोय। शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी आपण दुग्ध व्यवसायाकडे वळत असताना त्यातलं ज्ञान या ठिकाणी या प्रदर्शनाच्या, या महोत्सवाच्या माध्यमातून मिळावं। कमीत कमी क्षेत्रामध्ये कमीत कमी दिवसात आपण त्या ठिकाणी कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेऊ शकतो, त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेऊ शकतो, यासाठी चर्चासत्र असतील किंवा ज्ञान देण्याचं काम, भूमिका या भारत महोत्सवाच्या माध्यमातून साहेब आम्ही आयोजित केलेलं आहे। आणि म्हणून या इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी ज्यांनी नानांनी, कारण साहेब आपल्याला माहित आहे त्यांच्या प्रयत्नाला त्या ठिकाणी आपण नेहमी साक्षीदार त्या गोष्टीसाठी राहिलेला आहे। त्या मंगळवेढच्या मायबाप जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा, कारण तिथली भगिनी 2-2, 3-3 किलोमीटर साहेब पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना जावं लागत होतं। बोचे प्रादेशिक पाणी पुरवठा पूर्ण करून त्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरण्याचं पुण्याचं काम नानांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं। आणि म्हणून 35 गावच्या पाण्याच्या बाबतीत देखील साहेब पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही, त्या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भाचा, तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजना पूर्ण करायची नाही, हा JR असताना साहेब 2014 ला अथक प्रयत्नातून आपण त्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहेत। राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून 35 गावचे त्या काळी विशेष मंजुरी म्हणून त्या ठिकाणी नानांनी पार पाडली आणि तो साहेब अंतिम टप्प्यात आहे। मुख्यमंत्री महोदयांच्या टेबलला त्या ठिकाणी मंजुरीसाठी आमच्या 35 गावचा पाण्याचा प्रश्न आहे साहेब। आपण मुख्यमंत्री साहेबांचे विश्वासू सहकार्यात आम्हाला आपल्या माध्यमातून साहेब मुख्यमंत्री साहेबांना साकडं घालायचं आहे की तो 35 गावच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर जे नानांनी तिथल्या जनतेला साहेब शब्द दिला होता की
की भले आपण दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात मरायचं नाही म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत साहेब त्या गोष्टीसाठी प्रयत्न केला होता आणि त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार म्हणून या वडीलधारी मायबाप जनतेचा आशीर्वाद घेऊन साहेब आम्ही त्या ठिकाणी पार पाडणार आहे. त्यासाठी आपला आशीर्वाद सहकार्य पाठिंब्याची साहेब आम्हाला त्या ठिकाणी गरज आहे. या पंढरपूर भागातल्या मग साहेब आमच्या शहरातला कॉरिडॉर सारखा प्रश्न, कारण पंढरपूर शहरातले आमचे नागरिक कॉरिडॉरला त्या ठिकाणी विरोध साहेब नाही, परंतु 1985 ला त्या मास्टर प्लॅन मध्ये गेलेली घरं असतील, दुकानांना साहेब 39 वर्षानंतर देखील त्यांना न्याय मिळाला नाही आणि म्हणून जर कॉरिडॉर सारखा प्रयत्न करून आमच्या तिथल्या सर्वसामान्य नागरिकांची घरं दुकानं साहेब उद्ध्वस्त होत असतील तर त्या ठिकाणी आमचा नवीन गोष्टीला सुधारणेला कोणताच त्या ठिकाणी पंढरपूरकरांचा कधी विरोध नाही, परंतु नुकसान आणि त्या ठिकाणी त्यांना त्रास न होता तिथली सुविधा पुरवाव्यात साहेब आपण त्यामध्ये लक्ष घालण्याची आपण साहेब गरज आहे. इथल्या भाटघरच्या आणि आमच्या उजनीवरच्या शेतकऱ्यांच्यासाठी साहेब, कारण पाण्याची पातळी आम्हाला पाणी उजनीमधलं पाणी कमी असल्यामुळे साहेब आम्ही जानेवारीमध्ये त्या ठिकाणी पाण्याची गरज नाही, कारण आम्हाला मार्च पासून पाण्याची गरज आहे. पुढचा आज फेब्रुवारी संपत आलाय, मार्च मध्ये आपल्याला तिथल्या भाटघरवरच्या उजनीवरच्या कॅनलवरची जी गावं आहेत त्यांना पाण्याची गरज आहे आणि म्हणून त्या नियोजनाच्या बाबतीत साहेब आपण भले आरोग्यमंत्री आहात, या राज्यातल्या तमाम गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेत असतानाच इथला शेतकरी इथला सर्वसामान्य केंद्रबिंदू मानून साहेब आपण आपल्या जीवनामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून आपल्या हातून त्या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या बाबतीत आपण जो पाहिजे तो निर्णय त्या ठिकाणी घेण्याची भूमिका आपण कायम त्या स्वरूपी दाखवलेली आहे आणि तीच भूमिका उद्याच्या आमच्या या पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या बाबतीत त्या ठिकाणी घ्यावी. कारण साहेब हा आमचा परिवार स्वाभिमानी आणि त्या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन जात पात गट दटाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी एकत्रित गुन्ह्या गोविंदानं नांदणारा हा परिवार आहे आणि या परिवाराच्या पाठीशी साहेब तुमच्या आशीर्वादाची तुमच्या पाठिंब्याची थाप त्या ठिकाणी पाठीवरती असल्यानंतर काम करण्यासाठी इथल्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडून त्या ठिकाणी आमच्या लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला आपल्या त्या ठिकाणी आशीर्वादाची साहेब गरज आहे. आपण या त्या ठिकाणी साहेब 2 दिवसामध्ये आम्हाला हा वेळ देऊन आपला बहुमूल्य असा वेळ या भारत कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी, कारण हे पहिलं साहेब राज्यस्तरीय या ठिकाणी कृषी असेल डेअरी पशुपक्षी प्रदर्शन देखील आयोजित केलेलं आहे, ज्यामध्ये अनेक नामवंत ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीज ऑटोमोबाईल डेअरी एक्सपोच्या कंपन्या आज यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. यामध्ये आपण विविध दुग्ध व्यवसायावरती चर्चासत्र असेल, ऊस पीक असेल, डाळिंब द्राक्षावरती चर्चासत्राचं त्या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर महिला माता भगिनींना देखील या कृषी महोत्सवाचा लाभ घेता यावा म्हणून त्यांच्यासाठी हळदी कुंकू असेल किंवा खेळ पैठणीच्या माध्यमातून त्या माता भगिनी देखील शेती असेल डेअरीच्या भागात ज्ञान घेण्याची भूमिका पार पाडावी म्हणून त्या देखील कार्यक्रमाचं आयोजन आपण त्या दरम्यान केलेलं आहे. आणि म्हणून या कृषी महोत्सवात आपण सर्व शेतकरी वडीलधारी बंधू भगिनींनी सहभागी व्हावं ही विनंती मी या निमित्तानं करतो.